मोहोळघारीनी केला हल्ला. आता आमचे शेवटचे 2-3 दिवस उरले होते इथं जमून कॅम्प आणि जिम कॉर्बेटसाठी. रोजचा दिनक्रम अगदी ठरून गेला होता. आम्हीही एकदम रुळलो होतो या जागेला, जंगलाला आणि दिनक्रमाला. रोज सकाळी 5 वाजता उठत होतो. 10-15 मिनटं बेडवर बसूनच लोळी लोळी करत शांबा, कोतवाल, हळद्या, दयाळ अशा कितीतरी पक्ष्यांची गाणी ऐकत होतो. मग आवराआवर करून छान चहा किंवा कॉफी घेऊन नदीवर तर कधी जमून कॅम्पच्याच आसपास भटकत होतो. पक्षी बघत होतो, त्यांचे फोटो काढत होतो, आवाज पण रेकॉर्ड करत होतो. हे सगळं करता करता आसपासच्या पायवाटांचं आमचं बारीक निरीक्षण चाललं होतं. आम्ही आलो तेव्हा बऱ्याच पायवाटा गच्च टणटणीत किंवा घाणेरीच्या दाटीवाटीत गायब झाल्या होत्या. मग आम्ही त्या मोकळ्या केल्या. अशा पायवाटांवर धुळीत म्हणजेच मऊ मऊ मातीत पावलांचे ठसे उठले होते. आम्ही हे ठसे शोधून मग त्या त्या जागी ट्रेल कॅम्प किंवा कॅमेरा ट्रॅप म्हणजेच टेहेळणीचा कॅमेरा लावत होतो. अगदी सोपं आहे. हा कॅमेरा काय करतो, जसा काही काही दुकानात, सिग्नलवर किंवा घरांमध्ये आपण CCTV पाहतो ना, अगदी तसंच काम करतो. हा कॅमेरा असा मोठ्या डब्यासारखा आहे, चौकोनी. त्याच्यात एक कॅमेरा बसवला आहे आणि एक सेन्सर आहे. या सेन्सरच्या दिव्याच्या समोरून कोणीही पुढे मागे गेलं, काही हालचाल झाली की सेन्सर कॅमेऱ्याला सूचना देतो आणि कॅमेरा फोटो आणि मग व्हिडिओ काढतो. आणि हा फोटो आणि व्हिडिओ कॅमेऱ्याच्या आतमध्येच असलेल्या कार्डमध्ये सेव्ह होतं किंवा कार्डमध्ये साठवलं जातं. आणि अशी सगळी माहिती गोळा करून म्हणजे इथे कुठले प्राणी वावरत आहेत, त्यांचे फोटो, व्हिडिओ हे सगळं गोळा करून आम्ही जमून टीमला आणि वनविभागाला देणार होतो. एका पाऊलवाटेवर छान वडाचं झाड होतं. या झाडापाशी एक झरा पण होता. वडाच्या मुळ्यांनी माती घट्ट धरून ठेवली होती आणि आसपास छान असं बेट तयार झालं होतं. तरी पण पाण्याच्या वेगाने काही मोठे मोठे दगड निसटून गेले होते. त्यामुळे इथं छान खड्डा पण झाला होता. या खड्ड्यात झऱ्याचं मस्त गारगार पाणी झिरपायचं. दुपारी या ठिकाणी पक्ष्यांची खूप वर्दळ असायची. हे धिंगाणाच. दयाळ आणि त्याचे भाईबंद, नाचण, हिमालयातला निळा कस्तूर, कधी नाराज गरुड आपला तुरा सांभाळत यायचा. कधी कधी तुरेवाला सर्पगरुड छान वडाच्या सावलीत बसून खालती आसपास कुठे साप दिसतोय का हेही शोधायचा. या झाडावरचं मोठं मधमाशांचं पोळं जेव्हा मी पाहिलं ना, तेव्हा माझ्या डोक्यात मोहोळघारीचाच विचार आला होता. ही मोहोळघार म्हणजे आपण नेहमी पाहतो ना त्या घारीसारखाच दिसणारा पक्षी आहे. मोठाले पंख, मातकट चॉकलेटी रंग, ग्रे म्हणजे राखाडी डोकं आणि नख्या असलेले मजबूत पंजे. पण या शिकारी पक्षाची चोच मात्र थोडी घारीसारखी आणि थोडी कबुतरासारखी आहे. मज्जाच ना. शिकारी पक्षी आहे पण तीक्ष्ण बाकदार चोच नसून कबुतरासारखी सरळसोट चोच आणि मग पुढे थोडंसं वाकलेलं टोक. हो, मोहोळघार मधमाशांची अंडी आणि त्यांच्या अळ्या खाते. म्हणून असं मधमाशांच्या पोळ्यातून अन्न सहज टिपता यावं, त्यामुळे त्याच्या चोचीची रचना अशी झाली आहे. मी, राजू काका आणि अजून एक मित्र असे तिघं एकदा दुपारी या वडाच्या झाडापाशी आलो.
खळग्याच्या पाण्यावर पक्ष्यांची ये जा जा ये सुरू होती. काही मधमाशा पण पाणी पित होत्या. अशा झ्झ करत खाली यायच्या. थोडा वेळ जिथे उथळ पाणी असायचं म्हणजे कमी पाणी असायचं किंवा दगड नुसते ओले झाले होते अशा ठिकाणी बसायच्या. थोडा वेळ पाणी प्यायच्या आणि बऱ्याचशा मधमाशा नुसतंच भिजायच्या. आपले पंख झ्झ असं करत पाणी पंखांना लावून घ्यायच्या आणि मग परत जसं वर जाऊन त्या पोळ्यावरती भिरभिरत होत्या. म्हणजेच काय तर गरम व्हायला लागलेलं पोळं किंवा आपलं घर गार ठेवण्याची मस्त युक्ती होती ही त्यांची. आपण नाही का कधी कधी उन्हाळ्यात संध्याकाळी कुणी कुणी अंगणात पाणी देताना पाहतो किंवा गच्चीत पाईपनी सगळीकडे पाणी पसरवून ठेवतो आणि मग आपल्याला घर एकदम शांत गार वाटतं. अगदी तसंच. मग आम्ही थोडंसं लांब जाऊन एका छान दगडाच्या मागे लपलो आणि बसून राहिलो. म्हणजे मग आम्हाला हा पाण्यावरती चाललेला दंगा नीट बघता आला असता आणि मग काही पक्ष्यांचे फोटो पण टिपता आले असते. तर पुन्हा पुन्हा या पोळ्याकडे बघून माझ्या डोक्यात मोहोळघारीचेच विचार गरगरत होते. पण तेवढ्यात काय झालं माहिती आहे, अचानक एक बऱ्यापैकी मोठा पक्षी येऊन या वडाच्या एका फांदीवर बसला. आता आम्ही बसल्या जागेवरून त्या पक्षाची आम्हाला पाठच दिसत होती. डोक्यात तर मोहोळघार मोहोळघार एवढंच चाललं होतं. मी हळूच उठलो. दबकत दबकत माझी जागा बदलली आणि पाहिलं तर काय, मोहोळघार. पण मी फोटो काढायची घाई केली नाही हां, कारण माझ्याकडे मोहोळघारीचे दुसऱ्या जंगलातले छान फोटो आहेत. मला तर अजूनच वेगळं काहीतरी पाहायचं होतं. मी आत्तापर्यंत एकदाच मोहोळघारीला मधाच्या पोळ्याचा तुकडा घेऊन जाताना पाहिलं होतं. म्हणजे मी गेली 15 वर्ष सहज जंगलात फिरतोय हां. कितीतरी वेगवेगळ्या जंगलात गेलो, जंगल कॅम्प्सना गेलो, सातपुड्यात तर चक्क 4 वर्ष राहिलो पण. आणि तरीसुद्धा मोहोळघारीने असा मधाच्या पोळ्यावर केलेला हल्ला आपल्याला काही रोज बघायला मिळत नाही. मला खरंच ते पाहायचं होतं. म्हणून मी एकदम शांत उभा राहिलो. म्हटलं काय माहीत, हीच कदाचित आपली संधी असावी. मग मी माझ्या मित्राला आणि राजू काकांना असं खुणेनेच माझ्यापाशी बोलवलं. मग राजू काका म्हणलेच हळूच, थोड़ा दूर जाके रुकते हैं, ये बाजार अगर छत्ते पे गया तो हमें भी भागना पडेगा. मोहोळघारीला इंग्रजीमध्ये ओरिएंटल हनी बझार्ड असं नाव आहे. मग आम्ही जरा लांब जाऊन थांबलो आणि आता आम्हाला मोहोळघार आणि पोळं असं दोन्ही दिसत होतं. 5-1 मिनटं थांबलो असो आम्ही. तेवढ्यात माशांची लगबग वाढली. त्यांच्या उडण्याचा भिरभिरण्याचा एकदम वेग वाढला आणि त्यांच्या घोंगावण्याचा आम्हाला लांबवर पण आवाज येत होता. असा आणि बघतोय तेवढ्यात मोहोळघारीने केला ना हल्ला पोळ्यावर, आणि हल्ला केला आणि डल्ला मारला. मधाच्या पोळ्याचा एक तुकडा एका फटक्यात तोडून मोहोळघार आपल्या नख्यांमध्ये घेऊन दुसऱ्या झाडावरती जाऊन बसली आणि तिथे छान बसून तिने सुरुवात केली अंडी आणि आळ्या टिपायला मधमाशीच्या एक घराच्या एक कप्प्यातून. आणि काय मज्जा आली म्हणून सांगू. आणि मोहोळघार अशी लांब जाऊन का बसली असेल सांगा. बरोबर आहे,
जर पोळ्याच्या शेजारीच बसली तर आपलं घर तोडलं त्याच्यामुळे वैतागलेल्या रागावलेल्या मधमाशा त्यांनी पण मोहोळघारीवरती हल्ला चढवला असता. म्हणून मोहोळघार असा एक तुकडा घेऊन नखांमध्ये पकडून उडत उडत दुसऱ्या जागी जाऊन बसली. आणि आम्ही बघतोय तेवढ्यात या हल्ला आणि डल्ल्यामुळे माश्या चिडल्या आणि त्यांनी पण आजूबाजूला घोंगावायला सुरुवात केली. त्यांच्या नकळत मोहोळघालीने असा हल्ला केल्यामुळे माशांना राग पण आला होता आणि माशांचं एकदम झ्झ वाढलं. मग आम्ही पण तिथून काढता पाय घेतला आणि पसार झालो आणि पुन्हा एकदम शर्यत लागल्यासारखेच जमून कॅम्पच्या दिशेने पळत 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 कॅम्पवरती आलो. तर जंगलात फिरताना अशा पण गमती जमती होतात. त्यामुळे सावधगिरीने जर जंगल पाहिलं ना तर खूप मज्जा येते. कुठल्या प्राण्यांचं नेमकं कुठलं अन्न आहे ते खाण्यासाठी त्यांनी आपल्या शरीर रचनेत काय बदल केले आहेत आणि ही सगळी अन्नसाखळीची माहिती घेताना आपल्याला लक्षात येतं की सगळे प्राणी, पक्षी, किडे, झाडं, पाणी, माती हे सगळे एकमेकात छान गुंतले आहेत आणि एकमेकांना सावरत सांभाळत हे अख्खं जंगल त्याचं काम करत असतं. जंगलात गेल्यावरती याही गोष्टी पाहायच्या असतात. हां, चला, आवडली ना ही गोष्ट मला नक्की कळवा. अच्छा.